जिल्हा परिषदचे इलेक्शन झालं, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला म्हणावं तसं जागा आलेल्या नाही. त्यामध्ये सहानुभूती असेल अजित पवार यांची, राष्ट्रवादीच्या 51 जागा निवडून आल्या 73 पैकी. कुठेतरी भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदला कुठे मागे पडली असं मला वाटतं. मागे पडले असं म्हणता नाही येणार. तसं बघायला तर चांगल्या सीट आलेल्या आहेत. शेवटी तुम्ही जर रेशो बघितला तर समजा आम्ही सीट जास्त लढवतो, त्यामुळे तो फरक पडतो. त्यामुळे असं काही नाही की यश मिळणार, यश नक्कीच मिळालेलं आहे. जे काही कमी जास्त झालं असेल तर भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळे आम्ही पदाधिकारी त्याच्यावर अजून चांगल्या पद्धतीने काम करून यश मिळवण्याचा प्रयत्न करू. पण असं तुम्हाला वाटतंय का की भारतीय जनता पार्टी ही शहरापुरती मर्यादित राहिली असून तिथं ग्रामीण भागात थोडंसं मागे पडत आहे असं? नाही, असं बिलकुल नाही. आता मी राज्याचे योग अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रभर फिरलो. मी गेले 9 वर्ष प्रदेशावर काम करतोय. राज्यामध्ये मी माझ्या कमीत कमी 4 वेळा, मी पूर्ण राज्य 4 वेळा फिरून झालं. ग्रामीण भागात गेलोय. ग्रामीणतले योग असतील, तिथले शेतकरी असतील, हा सगळा वर्ग भारतीय जनता पार्टी बरोबर आहे. असं कुठंच नाही की फक्त भारतीय जनता पार्टी शहरामध्ये, उलट ग्रामीण भागामध्ये युवकांमध्ये ज्या काही योजना गेल्या असतील, महिलांसाठी आज ज्या लाडकी बहीण योजना चालू आहे, शेतकऱ्यांसाठी जे विषय असतील, ते भारतीय जनता पार्टीने रिझल्ट ओरिएंटेड काम केलं. कारण आपली पार्टी काय इव्हेंट बेस्ड पार्टी नाही. बाकीचे विरोधातले पक्ष असतील ते इव्हेंट टू इव्हेंट काम करतात. इलेक्शन आलं की काम करतात, महापालिका आलं की काम करणार, विधानसभा आली की काम करणार, लोकसभा आली काम करणार. पण भारतीय जनता पार्टीचे आमचे आदरणीय देवेंद्र भाऊ पासून ते आमच्या शेवटच्या वॉर्डाच्या अध्यक्षापर्यंत सुद्धा हे रोज लोकांसाठी काम करतात. त्यामुळे असं कधीच नाही की लोकांचं समर्थन नाही. उलट ग्रामीण भागामध्ये लोक आमच्याबरोबर मोठ्या प्रमाणावर आता काम